निसर्ग आणि माणूस याचं नातं जेव्हा आपण विचार करायला लागतो तर निसर्गाच्या जवळ सगळ्यात कोण आहे? तर आज देखील आदिवासी आहे. भारतामध्ये साधारणपणे 10 कोटी आदिवासी आहे आणि त्यांच्या ज्ञानाचा यत्किंचित आदर आपण करत नाही. पण ही आदिवासी कला आहे. आता तुम्ही यामध्ये बघा, या चित्रामध्ये की किती सगळं एकत्रित आलेलं आहे. पशु, पक्षी, वृक्ष, ही आदिम काळापासून त्यांच्यामध्ये चालत आलेली संकल्पना आणि त्याचा आदर ते करतात. म्हणजे निसर्ग आणि माणूस हे जे द्वैत झालं ते अजूनही त्यांच्यासाठी नाही आहे, आपण ते केलेलं आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अल्बर्ट आइन्स्टाईननी असं एकदा म्हणून ठेवलं आहे की निसर्गाकडे जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिलं ना आणि खोलवर लक्ष दिलं तर जगातली सगळी म्हणजे कुठलीही गोष्ट तुम्हाला खूप चांगली लक्षात येईल, असं अल्बर्ट आइन्स्टाईनने सांगून ठेवलं होतं. पण आपण जर आपल्या उत्क्रांतीचा इतिहास बघितला तर या विश्वाची निर्मिती 1500 कोटी वर्षापूर्वी झालेली आहे. 1500 कोटी. या काळामध्ये निसर्ग आणि माणूस यांचं नातं कसं होतं? तर आत्ता कधी कधी आपल्याला काही जण असं म्हणतात की निसर्ग हा नैतिक आहे, काही जण म्हणतात निसर्ग हा अनैतिक आहे. पण या बाबतीमध्ये विनोबा भावेंनी विज्ञानाविषयी असं म्हटलं आहे एका पुस्तकात की विज्ञान हे नैतिक आहे, नाही अनैतिक नाही, ते न नैतिक आहे. तसाच निसर्ग हा न नैतिक आहे. आपण निसर्गावर प्रेम केलं पाहिजे, पण निसर्ग आपल्यावर प्रेम करतो असं नाही. निसर्गाने माणसाला खूप छळलं सुरुवातीच्या काळात. म्हणजे वीज पडायची, त्यातनं मृत्यू व्हायचे, पूर यायचा, भूकंप यायचा, ऊन वारा पाऊस, यातनं वाचण्यासाठी माणूस निसर्गाशी जुळवून घ्यायला लागला सुरुवातीला. पण ते करताना थोडासा तरी निसर्गात हस्तक्षेप होणार ना. म्हणजे जेव्हा भटकं जीवन स्थिर झालं, शेतीचा शोध लागला, तेव्हा जंगल तोडूनच तुम्हाला शेती करावी लागलेली आहे. हे होणं अटळ आहे काही प्रमाणामध्ये. पण ते किती करायचं आणि ते अद्वैत कसं साधायचं, हे जी कला आणि कौशल्य आहे ते हळूहळू निघत कधी गेलं तर जेव्हा औद्योगिक क्रांती झाली 1760 साली. म्हणजे खरा इतिहास हा इथनं सुरू झाला. 1760 सालानंतर औद्योगिक क्रांती झाल्यानंतर काही वर्षात असं वाटायला लागलं की नाही, आपल्याला ही निसर्ग खरवडून घेतला पाहिजे, खनिज संपत्ती खरवडून घेतली पाहिजे. पाणी जंगल हे नष्ट केलं तरी काही फरक पडत नाही, अशी वृत्ती हळूहळू वाढत गेली आणि मग निसर्ग आणि माणूस यांच्यात अंतर पडत गेलं. आणि त्याच्यामधले टप्पे असतील ना? हो. 1960चं जे दशक आहे ते खूप महत्त्वाचं आहे. त्या काळामध्ये आपल्या खूप समस्या या जागतिक पातळीवर मांडल्या गेल्या. या जेन जेकब नावाच्या बाई आहेत, त्यांनी 1960 साली लिहून ठेवलं आहे की शहरांची वाट लागते अमेरिकेतल्या. हे तसं बघाल तर 1900 साली न्यूयॉर्कमध्ये फक्त एक कार होती मोठ्या रस्त्यावर आणि 1913 साली न्यूयॉर्कचा रस्ता कारनी भरून गेलेला आपल्याला दिसतो. हां, फक्त 13 वर्षात. आणि 1960 साली रस्त्यांची अवस्था बघून त्या बाईंनी असं पुस्तक लिहिलं आहे, डेथ अँड लाईफ ऑफ ग्रेट अमेरिकन सिटीज. 61 साली. 60च्या दशकात काय काय झालं बघा. हे 62 साली पर्यावरणवादाची गीता, बायबल ज्याला म्हटलं जातं, सायलेंट स्प्रिंग, हे त्यावेळेला लिहिलं गेलं आहे. आता याचा अर्थ असा होता की त्या काळामध्ये कीटकनाशकं जी वापरली जात आहेत त्यामुळे पक्षी मरत आहेत, किड्यामुंग्यांवर परिणाम होत आहेत, वनस्पती नष्ट होत आहेत. हे पहिल्यांदा 1962 साली या बाईंनी सांगितलं. 1965 साली हे आत्ता 96 वर्षाचे डॉक्टर जेम्स लव्हलॉक हे पितामह आहेत पर्यावरणशास्त्रातले. त्यांनी 1965 साली सांगितलं होतं की आपली वाटचाल अतिशय विनाशाकडे होते आणि 21व्या शतकात पर्यावरणाचे प्रश्न जगाला अतिशय त्रास देणार आहेत, हे 65 साली सांगितलं होतं. आणि आत्ता त्यांची मुलाखत घेतली, त्यांना असं कोणीतरी विचारलं, काय डॉक्टर तुम्ही फार निराशाजनक बोलता बुवा, फारच पेसिमिस्टिक आहे. ते म्हणले, नाही मी ऑप्टिमिस्टिक आहे. मी म्हणतो 2050 साली 3/4 लंडन हे पाण्याखाली जाणार आहे, आत्ता नाही, खूप अवधी आहे म्हणाले अजूनही. तर ते काय म्हणतात की इतिहासामध्ये असे कुठे पुरावे सापडत नाहीत की माणूस शहाणपणानं वागतो. अच्छा, असं जेम्स लव्हलॉक म्हणतात. त्यांचं असं म्हणणं आहे की जंगल निर्माण करणं अवघड आहे, वाळवंटीकरण करणं फार सोपं आहे, माणूस तेच करतो. तर ह्या सगळ्या ज्या घटना आहेत त्या 1960च्या दशकात आहेत आणि त्याची कारणं आहेत. हे 60च्या दशकातच काय आलं तर आधीपासून विज्ञान अनेक
आपल्याला इशारे देत आलं होतं. कधीपासून? 1861 साली ग्रीन हाऊस म्हणजे हरितवायूचा जो इफेक्ट आहे तो 1861 साली नोंदवलेला आहे आणि 100 वर्षानंतर त्या वैज्ञानिकाला लंडनमध्ये गौरवलं गेलं. 100 वर्षानंतर 1896 साली कोळशाच्या वापरामुळे हरितगृह वायू निर्माण होतो, हे 1896 साली सांगितले. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की औद्योगिक क्रांतीनंतर अनेकांनी याची दिशा योग्य नाही आहे हे सांगायचा प्रयत्न केलेला आहे. 1938 साली असंच जगाचं तापमान वाढतं हे आपल्याला कळलं. असं सतत आपल्याला वैज्ञानिकांनी अनेक इशारे दिले. कर्नाटकामध्ये अत्री अशोका ट्रस्ट फॉर रिसर्च इन इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट सायन्सेस अशी एक संस्था आहे. तिथं काल मी डॉक्टर प्रियम नावाच्या एका वैज्ञानिकांना भेटलो. ते कीटकांवर संशोधन करतात. ते काय म्हणतात माहिती आहे का, आपल्याला सगळं ना मोठं मोठं आवडतं. जंगल वाचवा म्हणजे काय, वाघ, सिंह, पण म्हणाले अहो कीटक फार महत्त्वाचं आहे. मुंग्या, मोठे किडे, भुंग्यासारखे मोठे किडे, ते आपण हिरे जसे जपावेत तसे त्यांनी जपलेत. त्यांनी परवा मुंबईतनं BNHSमधनं 1910 सालचा किडा नेला संशोधन करण्यासाठी आणि म्हणले याची प्रजाती मला शोधायची आहे. आता तुम्हाला वाटेल किड्याचं महत्त्व काय. जंगलामध्ये ज्या मोठ्या मोठ्या प्राण्यांची घाण पडते ती साफ करायची कोणी, ते हे किडे करतात. म्हणजे त्या विष्ठेचं रूपांतर नायट्रोजनच्या खतामध्ये करून ती जागा चांगली करतात. हे किडे संपले तर जंगल नष्ट होईल. जसं गिधाड्या संपल्यानंतर काय होतं, या सृष्टीमधल्या प्रत्येकाला तेवढंच महत्त्व आहे हे भान वैज्ञानिक आणून देत आहेत. आपल्याला ते समजत नाही आहे आणि आपण त्या दृष्टीने प्रयत्न करत नाही. इतिहासापासून आपण कोणताही धडा घेत नाही. हा एकच धडा आपण इतिहासातून घेतो असं बर्नार्ड शॉ म्हणाले. तो या सगळ्याचं आपल्याला सार आहे असं मला वाटतं. जी चळवळ सुरू झाली, मात्र आपल्यापेक्षा तिकडे ज्या चळवळी होतात, अमेरिकेमध्ये ही चळवळ सुरू झाली की तुम्ही शहरं कशासाठी नियोजित करतात. जर तुम्ही गाड्या आणि वाहतूक यासाठी केली तर तुम्हाला तेच मिळणार आहे, पण तुम्ही लोकांसाठी केली तर तुम्हाला मात्र रस्त्यांवर लोक दिसतील आणि रस्ते हे लोकांसाठी आहेत हे तुम्हाला कळेल. हे आपली वाईट शहरं कशी आहेत ती बघा आपल्याकडची आणि तिकडची शहरं बघा. म्हणजे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये वाहन येत नाही. लंडनमध्ये, पॅरिसमध्ये सगळी वाहनं बाहेर, कारण माणसांना महत्त्व आहे, सायकलींना महत्त्व आहे, ते द्यावं लागतं. असा वेगळा, ज्याला लॅटरल थिंकिंग म्हणतात, वेगळ्या पद्धतीने आणि ज्याच्यामध्ये माणूस केंद्र आहे. परत आपण माणूस केंद्र हे विसरत चाललोय. इमारती केंद्र, कारण त्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. फ्लायओव्हर, मेट्रो यापेक्षा जर तुम्ही रस्ते असे जरी केलेत तरी रस्त्याला एक चैतन्य येईल. हे यामधनं आपल्याला दिसतं की किती सुंदर रस्ते आहेत बघा. आणि त्यामुळे एक पहा, जगातल्या 100 हरित शहरांमध्ये भारतातील एकही शहर नाही. आता असा पर्याय लॉरी बेकर यांनी दिला होता, ज्यांची शताब्दी यंदा साजरी होते. ही बघा कशी सुंदर हरित इमारती. म्हणजे कमीत कमी ऊर्जा खर्चून तुम्ही इमारती केल्या पाहिजेत हे आपलं भान विसरत चाललो आहे. किती हे अद्वैत साधणाऱ्या इमारती आहेत. निसर्ग आणि आपण यातलं अद्वैत साधणाऱ्या, त्याच्यात लाकडाचा वापर आहे. लॉरी बेकर तर सगळ्या वाया गेलेल्या, सकाळी ते उठायचे आणि सगळ्या भंगारच्या दुकानाला भेट द्यायचे. लाकूड, लोखंड, काच आणि तिथनं सगळं उचलून घेऊन लावायचे ते घरांमध्ये. त्याच्यातून घर तयार करायचे. त्रिवेंद्रममधलं हे एक विद्यापीठ आहे, सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीज. अर्थशास्त्रात प्रचंड त्यांना मान्यता असणारं ते. त्यांनी सगळ्या विद्यापीठामध्ये सगळ्यात मोठी केलेली रचना म्हणजे ते वाचनालय आहे. मुकुट असल्यासारखं वाटतं. उघड्या विटा आहेत, उघड्या विटा, प्लास्टर केलेलं नाही. प्लास्टर म्हणजे 30% खर्च जास्त. आणि 45 वर्ष झाले या इमारती उभ्या आहेत. 4000 मिलीमीटर पाऊस पडतो दरवर्षी, काही झालेलं नाही आहे. असे पर्याय आपल्याकडे आहेत, पण याला अधिकारी आणि नेते यांना पुढे येऊ द्यायचं नाही आहे. लॉरी बेकरना आपण अपमान करून लातूर भूकंपानंतर हाकलून दिलं. का? कारण ते इतक्या स्वस्तात घर देत होते आणि बाकीचे बिल्डर, म्हणजे लॉरी बेकर जेव्हा 180 रुपये स्क्वेअर फुटामध्ये घर, कुंपण, हौद आणि गोठा देत होते, तेव्हा बाकीचे बिल्डर 250 रुपये स्क्वेअर फुटामध्ये फक्त घर देत होते. तर त्यांना घरं मिळाली, यांना हाकलून दिलं आपण. आणि ती संधी गमावली आपण, फार मोठी संधी गमावली. महाराष्ट्रामध्ये दाखवण्यासारखी वास्तुकलाच नाही आहे. कर्नाटकात आहे, तामिळनाडूमध्ये, दिल्लीमध्ये, गुजरातमध्ये. हे सतत करावं लागतं, हे दिसावं लागतं, तर आपण त्याचं अनुकरण करतो.
म्हणून निसर्गाकडे जा असा संदेश वेगवेगळ्या पद्धतीनं आपण दिला तर निसर्ग आणि माणसामध्ये चांगलं नातं तयार होऊ शकतं आणि तसा आग्रह आपण धरू शकतो. बरोबर. पुढं आपण जाऊया की हे जे सगळं उदाहरणं तुम्ही सांगितलं तर हे रोजच्या जीवनामध्ये सुसंवाद विसंवादाचे सिग्नल आपण कसे ओळखावे? एक तर आपण जितके शहरी होत चाललोय तितके उधळपट्टी खूप करतो. आपण पाणी वाया घालवतो, वीज वाया घालवतो, कागद वाया घालवतो. आपण विचारच करत नाही की त्याचं नेमकं काय होतंय, कचऱ्याचं काय होणार आहे, पाणी कुठं जातं. आणि इथूनच म्हणजे सुरुवात खरं तर आपल्यापासून होते आणि ते प्रश्न इतके मोठे होतात की ते मोठ्या मोठ्या शहरांना सोडणं अशक्य होतं. सोडवणं पुण्याला, मुंबईला, बेंगलोरला कचऱ्याचं काय करायचं ही समस्या आपण सोडवू शकत नाही आहोत. जपानमध्ये 90% कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते, 90%. आणि कल्पकतेनं हे सगळे विद्यार्थ्यांनी केलेले आहेत. प्लास्टिकचा कचरा ही मनामध्ये संकल्पना आहे, लक्षात ठेवा. कचरा हा कचरा नसतो. कारण जपानमध्ये हे मुलांपासून सगळेजण करतात, शाळांपासून सगळ्यांना शिकवलं जातं आणि त्यामुळे जपान जगामध्ये पहिल्या नंबरचा देश आहे की जिथं टाकाऊ वस्तू म्हणजे कचरा कमीच आहे. त्याच्यामुळे नाही तर कचऱ्यामध्ये काय असतं मला सांगा. ओला कचरा खत होतं, कागद, खरं तर कागद आपण जर लगदा केला तर त्याचं उत्तम खत होतं, काच वापरता येते, पत्रा वापरता येतो. फक्त व्हाईट प्लास्टिक आहे ते पण रिसायकल. म्हणजे एका अर्थानं कचरा हा वाईट नाहीच आहे, त्याचा उपयोग करता येतो, पण आपण तो करत नाही. दुसरा एक तुम्ही या अनुषंगाने की जगामध्ये असे पण प्रयत्न होत आहेत की सायकल चालवा, ज्यूस काढा, तुमचा लॅपटॉप चार्ज करा. बरं, हे गेल्या वर्षी पॅरिसमध्ये दाखवलं होतं. अशी असंख्य उदाहरणं आपल्याला करता येतील की वाचवायचं आहे, मला नवीन काही करायचं आहे. तर अशी उदाहरणं येतात, पण आपल्याकडं तशी त्याला चालना प्रोत्साहन मिळत नाही. पाण्याला एक असा विचार आहे की कोणत्याही वस्तूला किती पाणी लागलं याचा अभ्यास करता येतो. त्याला अंतर्भूत पाणी म्हणतात. म्हणजे आता इथं 1 लिटर दुधाला 1000 लिटर पाणी. तर तुम्ही म्हणाल हे कसं काय, गाय किंवा म्हैस एवढं कुठं पाणी पिते? तर तसं नाही. गाय किंवा म्हशीला जो चारा लागतो तो चारा तयार करायला म्हणजे एका दिवसात ती किती चारा खाते आणि त्याला किती पाणी लागतं, यावरनं आपल्याकडे 1000 लिटर पाणी लागतं. हे असंच आपल्याला कार्बनचं पण काढता येतं की आपण इथून तुमच्या घरी चालत गेलात तर किती कार्बन लागलं, सायकलवर गेलात तर काय, मोटरसायकलवर गेलात तर काय, कारनं गेलात तर काय. प्रत्येक टप्प्याला तुम्हाला हे लिहिता येतं. कार्बन फूटप्रिंट, कार्बनच्या पाऊलखुणा आणि पाण्याच्या पाऊलखुणा या बघून मी कमीत कमी नासाडी करेन, मी वाचवेन, हे स्वतःला जर बजावलं तर त्यासाठी हे आहे. पण मग पाणी हेच संघर्षाचं आता कारण ठरतंय जगामध्ये. हो, म्हणजे खरं तर 2012 साली अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेनं असा इशारा दिला होता की इथून पुढं अतिरेकी पाण्यावरच टपून बसलेले असतील आणि ते आपल्याला आता दिसायला लागलेलं आहे. हवामान बदलामुळे आमच्याकडे पाण्याचं काय होतं हे वरचं चित्र मराठवाड्यातलं आहे आणि खालचं चित्र तेलंगणातलं आहे. तर दुसरीकडे हवामान बदलामुळं हे 44 पॅसिफिकमधले बेट बुडायच्या बेतात आहेत. ते 2020पासून 30पर्यंत कधीही बुडू शकतात. बरं, असं म्हणलं तर काही जण म्हणतात नाही नाही तुम्ही अतिशयोक्ती करता. तर हे बांगलादेशमधलं बेट बघा काय झालं होतं पाण्यामुळे 2013 साली आहे. हे हवामान बदल हा इतका भयंकर आणि डोक्यावर टांगती तलवारीसारखा धोका आहे की आपल्याला कळणार नाही कधी काय होतंय. म्हणजे पाण्याच्या बाबतीत आपल्याला हे बघणं आवश्यक आहे. दुसरीकडे हे बर्फ वितळत आहेत दोन्ही ध्रुवावरचे हवामान बदलामुळे. म्हणजे हवामान बदल व्यापक बघून आपण पाण्याकडे पाहायला लागलो तर आपल्याला काय काय दिसतं, हे दोन्ही वितळत आहेत आणि हे जर या प्रमाणात वितळले तर शतकाअखेर काय होतं हे आपल्याला माहिती आहे. त्याच वेळेला दुष्काळ पडतात. हा गेल्या वर्षीचा सोमालियातला दुष्काळ आहे, त्याच्या खालचा इथिओपियाचा दुष्काळ आहे. तुम्हाला इतिहासात तुम्ही वाचलं असेल मेसोपोटेमियन संस्कृती ही 10,000 वर्षापूर्वीची आहे. ती इतकी प्रगत संस्कृती होती की त्यांनी आपल्याला गणित शिकवलं. म्हणजे 60 सेकंदाचा 1 मिनिट हे त्यांनी शिकवलं आहे. त्या काळामध्ये उत्तम चित्र तिथं होत होती, शिल्पकला होत होती. अशा त्या मेसोपोटेमियातले जे देश आहेत त्यांची अवस्था आत्ताची अशी आहे. हे स्थलांतरित होत आहेत. म्हणजे जवळजवळ त्यांची 3/4 जनता ही स्थलांतर करते. का? 10 वर्ष सलग दुष्काळ, त्यामुळे शेती कोलमडली आणि युद्ध, त्यामुळे तिथं राहणं अशक्य झालं आहे.
तुम्ही सगळ्यांनी हा फोटो पाहिला असेल. हा चिमुकला त्यांच्या आईवडिलांबरोबर स्थलांतर करत होता आणि कधी बोटीतनं पडला कळलं नाही आणि त्याचा मृतदेह सापडला असा. आणि त्यामुळे जग खडबडून जागा झालं. आणि मग सिरियातल्या लोकांना चला चला जागा देऊ, जर्मनीमध्ये देऊ, इकडं देऊ, हे सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. पण मूळ लक्षात घ्या की हे सगळं पाण्यामुळे होतंय. आता मी मराठवाड्याकडे येतो. मराठवाड्याने सलग 5 वर्ष दुष्काळ सहन केला. 5 वर्ष. तर मराठवाड्यातलं हे तेर आहे, लातूरपासून 50 किलोमीटर अंतरावरचं, जिथं 400 वर्षापूर्वी म्हणजे मेसोपोटेमिया 10,000 वर्षापूर्वीची संस्कृती आता दुष्काळामुळे लयाला गेली. आणि हे 400 वर्षापूर्वी इसवी पूर्व इथं इतकी सुंदर हस्तिदंताची लाकडाची कारागिरी होत होती. तेरला अजूनही विटा आहेत ज्या पाण्यावर तरंगतात. इतके थोर कलावंत कलाकार कसबगार तेव्हा होते. आत्ता मात्र पाणी नसेल तर आमच्याकडे काय होईल बघा. म्हणजे तिकडे जायच्या आधीचा एक तो होता प्रश्न. हे इसिसनी काय केलं, ही इराकची नदी पूर्णपणे अतिरेक्यांच्या ताब्यात आहे. या पद्धतीने नदीवर पहारे आहेत. जगभर तुम्हाला येत असतील. पाण्यावरचे पहारे कसे आहेत बघा. हे आफ्रिकेमध्ये, हे केनिया, कोंगो, अफगाणिस्तानमधलं एक चित्र बघा फक्त. एकंदरीत 5 खंडात 50 देशांमध्ये जलसंघर्ष चालू आहे. लातूर तुम्ही ऐकून असाल तर बाजूचं गावसुद्धा पाणी द्यायला तयार होत नाही. त्यामुळे पोलीस पहाऱ्यात आम्हाला पाणी येत होतं आणि 400 किलोमीटर अंतरावरनं रोज अशी रेल्वे येत होती. हे डोंबिवलीचा माझा मित्र आहे, त्यांनी काढलेलं हे चित्र आहे की बघा नळाला काय रूप येत चाललेलं आहे. आणि हे दूर नाही आहे बरं का. जर सलग काही वर्ष दुष्काळ पडला तर काय होईल हे सांगता येत नाही. वाळवंटीकरण, मारामाऱ्या वाटेल ते होऊ शकतं. हे समजून घेण्यासाठी मी फक्त सांगतोय. ही आफ्रिकेतली अवस्था आहे. ही आमच्याकडची. गेल्या वर्षी पाणी आणायला जाऊन 25 मुलींचा मराठवाड्यात मृत्यू झालेला आहे. कारण पाणी असं आणावं लागायचं. या पद्धतीने पाणी गोळा करावं लागतंय. या पद्धतीने पाणी गोळा करावं लागतं. तर तुम्ही जो म्हणत होता पाण्यासाठी हे सुरू झालेलंच आहे. आपल्याला फक्त गांभीर्यानं त्या पद्धतीने विचार करत नाही. हरियाणामध्ये आंदोलन झालं आणि त्यांनी दिल्लीचं पाणी तोडलं होतं, लक्षात घ्या. ही फार गंभीर घटना होती. कावेरीमुळे काय झालं, कर्नाटक आणि आपण तामिळनाडू पूर्णपणे अनागोंदीच्या अनार्कीच्या पूर्ण टप्प्यात जगत आहोत पाण्यासाठी. पण ते आपल्याला समजत नाहीये. बरोबर, एवढाच भाग आहे. आता तू आम्हाला भरपूर धक्के दिलेस. आता भविष्यामध्ये काही चांगलं करायचं असेल तर काय. ऑस्ट्रेलियामध्ये पण सलग 9 वर्ष दुष्काळ पडला. बरं. पण तिथं ऑस्ट्रेलियातल्या शहरांनी असं जाहीर केलं की गेल्या वर्षीपेक्षा आम्ही यावर्षी पाण्याची गरज कमी केली. कशी केली तर तिथं पाण्याचा पुनर्वापर करणं हे बंधनकारक आहे. उद्योग, हे शैक्षणिक संस्था यांनी तुम्ही पाण्याचं सांडपाणी फेकून द्यायचं नाही, त्यावर प्रक्रिया करा आणि पुन्हा वापरा. जोपर्यंत आपल्याला दररोज ताजं पाणी नळातनं यावंसं वाटतं तोपर्यंत आपल्याला हा धोका राहणार आहे. आणि काय होतं लक्षात घ्या, आपण सगळं पाणी, सांडपाणी हे नद्यांमध्ये सोडतो. त्यामुळे नद्या प्रदूषित होतात. त्यामुळे इतकं वाईट अवस्था होती की त्या भूजलात सुद्धा त्यामुळे खराब होते. हे टाळायचं असेल तर आपल्याला या मार्गानं जावं लागणारच आहे. त्यासाठी एकच फक्त अट आहे, चांगलं काम करेल त्याला बक्षीस दिलं पाहिजे आणि वाईट करणारा आपल्याकडे शिक्षाच होत नाही कोणाला. प्रदूषण करण्याला आपण शिक्षाच काही करत नाही. तिकडं तसं होत नाही. जर समजा तुम्ही स्विमिंग पूल आहे तर तुम्ही पाण्याचा वापर कमी केला तर तुम्हाला बक्षीस मिळतं, नाही केलं तर शिक्षा होते. म्हणून ऑस्ट्रेलिया, कॅलिफोर्निया या देशांमध्ये पाण्याचा सजगतेनं वापर केला जातो. 21वं शतक हे पर्यावरणाचं सजगतेचं शतक मानलं जातं. तिकडे आपल्याकडं अजूनही आपण अशा भ्रमात आहोत की पाणी हे अनंत आहे, आपल्याला काहीच ददात नाही आहे. आपण खरी किंमत देत नाही, खरी किंमत मोजत नाही. ती जेव्हा द्यायला लागू ते आपल्याला तेव्हा कळणार आहे. प्रत्येक गोष्टीचा पुनर्वापर करता येतो. म्हणजे सांडपाणी, त्यानंतर घरातनं पावसाचं पडणारं पाणी, प्रत्येक पाण्याचा आपण उपयोग करू शकतो कुठे ना कुठे. आणि हे देशात ठिकठिकाणी प्रयत्न होत आहेत. प्रत्येक अपार्टमेंटला तुम्ही जे सांडपाणी आहे ते त्याच्यावरच ट्रीट करून वापरा. असे प्रयोग खूप चालू आहेत. आपल्याला हे दोन्ही करावं लागणार आहे. म्हणजे एका वेळेला तुम्हाला सरकारच्या मागं लागावं लागेल आणि आपणही बदलावं लागेल. हां, म्हणजे फक्त सरकारवरती टाकून चालणार अजिबात नाही. तुकाराम महाराज जे म्हणाले होते 400 वर्षापूर्वी, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. त्यातलं पुढचं होतं, अंतर्मन आणि बाह्य जग. तुम्हाला स्वतःला बदलावं लागेल आणि सभोवतालचा परिसर बदलायला
भाग पाडावं लागेल या वेगवेगळ्या कारणांसाठी. आग्रह धरला नाही तर काही मिळणार नाही. म्हणजे नासाडी थांबवणं हा याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. नासाडी थांबवलं नाही तर काय होईल. वॉल ई हा एक ॲनिमेशन पट आहे, त्याला ऑस्कर मिळालेलं आहे. त्यातली कल्पना अशी आहे की 300 वर्षानंतर पृथ्वीवर फक्त कचऱ्याचे गगनचुंबी ढिगारे, बरं, आणि ते दाबून टाकायला, नष्ट करायला हा यंत्रमानव वरून पाठवलेला आहे. म्हणजे आपली मानवी वस्ती दुसऱ्या ग्रहावर आहे आणि यांना ते पाठवलेलं आहे. आणि त्याला एकच काम सांगितलेलं आहे की जर तुला कुठे मातीचा कण आणि पालवी दिसली तर आम्हाला कळव. ते चित्रपटाच्या शेवटी त्याला दिसतं. पण नाहीतर पूर्ण जगभर, पृथ्वीभर फक्त कचऱ्याचे ढिगारे आणि 2च डास आणि झुरळ हे असतात. कीटक 2च जगणार आहेत, झुरळ आणि डास, बाकी काही नाही आहे. अशी अवस्था त्यांनी केली आहे. तर तुमच्यापैकी नक्कीच कोणीतरी म्हणाल की हे खोटं आहे, उगी अतिशयोक्ती आहे, हे सायन्स फिक्शन आहे. तर हा कचऱ्याचा हिमालय आहे अमेरिकेतल्या लॉस एंजल्समधला. 450 फूट उंच, 700 एकरवर पसरलेला आहे. 2.5 चौरस स्क्वेअर किलोमीटरवर पसरलेला हा ढिगारा आहे अमेरिकेतला. तुम्ही एकदा कधीतरी आपल्या ढिगाऱ्याला जरूर भेट द्या. शहराबाहेर जा आणि त्या कचऱ्यांच्या ढिगाऱ्याला भेट द्या. त्याचं काय होतं बघा. त्याच्या जवळ राहणारे लोक कसे राहतात ते बघा. हळूहळू लोक ते जर म्हणायला लागले, नाही आम्ही तुमचा कचरा, असं पुण्यामध्ये झालं आहे, लातूरमध्ये झालं आहे, बंगलोरमध्ये झालं आहे, का आम्ही तुमचं घाण सहन करायची बाजूच्या गावातल्या खेड्यांनी. कधीतरी आपल्या लग्नात, आपल्या नातेवाईकाच्या लग्नात अन्नाची नासाडी किती होती बघा. आणि यामुळं किंमत वाढते हे लक्षात ठेवा. अन्नधान्य उपलब्ध होतं, त्याची तुम्ही नासाडी करता. 60,000 कोटीच्या धान्याची आपण नासाडी करतो. ती 2 पद्धतीने, एक शेतातून घरापर्यंत येताना नासाडी होते एक, आणि दुसरी ही या पद्धतीची लग्न समारंभामध्ये होणारी नासाडी. अमेरिका आणि म्हणजे आपण हळूहळू त्या दिशेनं चाललो आहे. पण ही नासाडी होती तेव्हा लक्षात घ्या की आपल्याकडं उपाशी पण लोक तेवढेच आहेत. हे आफ्रिकेतलं चित्र आहे. पण आपल्याकडे ही म्हणजे कुपोषणात, बालकांच्या कुपोषणात जगामध्ये 1 नंबरचा देश बांगलादेश आणि दुसरा आपण आहे. कदाचित पुढच्या वर्षी आपणही येऊ. निसर्गाबद्दल थोडक्यात तुम्हाला अजून 2-3 गोष्टी मला सांगाव्याशा वाटतात की एकीकडे जगामध्ये निसर्ग हे भांडवल आहे, नॅचरल कॅपिटलिझम अशी पुस्तकं, आणि त्याचा आदर केलात तर ती संपदा आपल्याला किती देऊ शकते, जैवविविधता किती देऊ शकते, अशी पुस्तकं होत आहेत. पण त्याचबरोबर निसर्ग हा शाप आहे असं वाटणारे असंख्य लोक आहेत, विशेषतः परत आदिवासी. ही कोळशाची खाण आहे. त्या कोळशाच्या खाणीतल्या लोकांचं जीवन असं आहे. म्हणजे तिथं कधीही सुरुंग लावले जातात, स्फोट घेतले जातात, बिचाऱ्यांना कळवत नाहीत, त्यांच्या झोपड्या थरथरतात, त्यातनं जे पाणी जातं ते सगळं घाण पाणी त्यांना प्यावं लागतं. एकंदरीत काय, आपल्या भारताचं आपण जे गुणगान गातो, निसर्ग खूप श्रीमंत आहे पण जनता मात्र तिथली दरिद्री आहे. ओरिसा, छत्तीसगड, झारखंड याच्यामध्ये खनिज भरपूर, जंगल भरपूर, जल भरपूर, पण सगळ्यात दरिद्री लोक हे त्या भागांमध्ये राहत आहेत. याला निसर्गाचा शाप म्हणलं, कर्स ऑफ नेचर. कारण तिथं जर भांडवल दिसलं तर तुम्हाला हुसकून लावणार. लक्षात घ्या, कंपन्या या पद्धतीनं वागतात, आता सध्या वागत आहेत. ओरिसामध्ये, झारखंडमधल्या कंपन्यांना आदिवासी आणि तिथल्या स्थानिक लोकांना हाकलून द्यायचं आहे, हाकलून देत आहेत. त्यामुळे एकीकडं अशा पद्धतीने पण विचार होतोय. अशी पुस्तकं त्या दृष्टीने येत आहेत. एंड ऑफ नेचर. पृथ्वी आजपर्यंत, जीवसृष्टी पृथ्वीवरची 5 वेळेला नामशेष झाली आहे आणि ही आता 6वी वेळ आहे का काय, 6th एक्सटिंक्शन. तुम्ही जरूर हे पुस्तक वाचा. जीवसृष्टी पूर्णपणे नष्ट होईल का काय, असं पण म्हणजे जगभर संशोधन याचं किती, निसर्गाचा जो आपण ऱ्हास करतोय त्याचा किती बाजूनी विचार होतोय बघा. तुम्हाला आता सांगितलं तसं नॅचरल कॅपिटलिझम. निसर्गाला जर भांडवल मानलं आणि ते भांडवल वाढायचं ठरवलं तर काय होईल. तर दुसरीकडे सध्याची भांडवलशाही ही कसा निसर्ग धोक्यात आणते, अमेरिकेतली, आपल्या देशातली. म्हणजे एकंदरीत संपत्तीची निर्मितीच जंगलाचा विनाश करून, निसर्गाचा विनाश करून होते, असं ते पुस्तक आहे. आता आणखीन याचा एक खूप वेगळा विचार कसा होतोय की निसर्ग तो खूप चांगला आहे, त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा. तर आपल्याला डिझाईनच पूर्ण बदलता येईल का, असं डिझाईन, याला बायोमिमिक्री म्हणलं आहे. म्हणजे भुंग्याचं घर,
कोळ्याचं घर यापासून आम्हाला डिझाईन बदलता येईल का, तसं मटेरियल करता येईल का कोळ्याच्या जाळ्यासारखं, असे प्रयत्न चालू आहेत असं जगात. जगभर बघा की किती कल्पक पद्धतीनं अद्वैत, निसर्ग आणि मानवाचं अद्वैत साधायचा हा प्रयत्न आहे. हम्म. असं जोपर्यंत दिसणार नाही तोपर्यंत आपण करणार काय, हे दिसावं लागतं. हे दिसण्यासाठी दिसणं भाग पाडावं लागतं, तसा आग्रह धरावा लागतो. बरोबर. एक प्रकल्प झाला तर त्याचे अनेक अनुकरण करता येतं, त्यामुळे स्फूर्ती मिळते. पर्यावरणीय मानसशास्त्राची नवीन एक शाखा विकसित होतीये. तर पर्यावरण नष्ट होण्यामुळे एक भीती निर्माण होतीये, इकोफोबिया. त्याचं हे एक चित्र आहे. हे पण एक चित्र आहे की पर्यावरणीय बदलाचे मानवी मनावर आणि शरीरावर परिणाम होत आहेत. बरं. म्हणजे काय, एलिनेशन अशी जी कल्पना होती कार्ल मार्क्सनं मांडलेली, की आपण आपल्यापासून दुरावतो. आपल्याला प्रश्न पडतात, काय आहे, मी काय करतोय, हे बरोबर आहे का, काय करणार आहे मी पैसे घेऊन, मला आनंद खरा मिळतो का, मला निसर्गात थोडं तरी जायला मिळतं का. आणि त्यातून जे तुटलेपण येतं त्याला त्यांनी सोलेस्टेल्जिया म्हटले. हे प्रोफेसर ग्लेन अल्ब्रेख्त यांना शाश्वततेचं तत्त्वज्ञ असं म्हटलं जातं. बरं. सस्टेनेबिलिटीचे फिलॉसॉफर आहेत जगभर, ऑस्ट्रेलियातले, त्यांना जगभर मान्यता आहे. ते आणि त्यांनी संशोधन कसं केलं तर त्यांनी परत खाणीच्या परिसरातल्या लोकांना भेटी दिल्या, त्यांना काय वाटतं, जंगलातल्या लोकांना भेटी दिल्या, त्यांना काय वाटतं, आणि अक्षरशः आतून असं दाटून उदासी येते त्यांच्यापर्यंत, आणि त्यामुळे त्यांना ते तुटल्यासारखं वाटतंय. हे एक प्रतिकात्मक घड्याळ आहे. हे मित्रांनो मला तुम्हाला दाखवायचं होतं, ते यासाठी की हे घड्याळ तयार केलं गेलं 1948 साली, 46 साली, जेव्हा हिरोशिमा नागासाकीवर बॉम्ब टाकला तेव्हा जगातल्या अणुवैज्ञानिकांनी असं सांगितलं, जग धोक्यात येईल बरं का, सगळ्यांच्याकडे अण्वस्त्र निर्माण झालेली आहेत. त्यावेळेला विशेषतः रशिया आणि अमेरिका, सोव्हिएत युनियन आणि अमेरिका यांचं होतं. मग हे प्रतिकात्मक घड्याळ काय की जग विनाशाच्या उंबरठ्यावर आहे. किती मिनटं तर 1953 साली 2 मिनटं कमी म्हणून त्यांनी सांगितली होती. हे घड्याळ आत्तापर्यंत 12 वेळाला बदललं गेलं, फक्त 12 वेळा. जेव्हा सोव्हिएत युनियन पडलं तेव्हा 12ला 12 मिनटं कमीपर्यंत ते पुढे गेले होते. आणि 2007 पासून हवामान बदल आणि अण्वस्त्र यामुळे जग धोक्यात आलं असं सांगतात. गेल्या वर्षी त्यांनी सांगितलं जग विनाशापासून 3 मिनटं अंतरावर आहे. हे एक अर्कचित्र आहे. परत परत तोच संदेश आहे की आपलं अशोकचक्र असं कायम रुतलेलं असतं, त्याला धक्का द्यायला लागतो. धक्का दिला तर ते पुढे जातं, आणि तो आपण दिला पाहिजे. वा. या गृहस्थांना तुम्ही जरूर वाचलं पाहिजे मित्रांनो. आपल्याला आयुष्यभर शेवटपर्यंत जगात यांना मानतात हो, लक्षात घ्या. आपल्याकडं यांना अजिबात कोणी विचारत नाही. असं पत्र जाईल का कुठे, महात्मा गांधी जहाँ हो वहाँ असं पोस्टात पत्र टाकायचं आणि ते त्यांच्यापर्यंत जात होतं, वर्ध्या असं लिहिलंय खाली. मी सेनेगल नावाच्या देशात गेलो होतो. तिथं गोरी नावाचं आयलंड आहे, बेट आहे. तिथून कैक वर्ष कोट्यावधी गुलामांची विक्री झाली. गुलामांची विक्री औद्योगिक क्रांतीच्या काळामध्ये आपल्याकडचं खनिज आणि आफ्रिकेतले मजूर स्वस्तात, तर लहान मुलांची विक्री, बायकांची विक्री, आणि ते विक्री करून त्या आफ्रिकेतनं अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये वगैरे जात होते. तिथं गेल्यावर त्यांनी मला बघितलं, म्हणजे सही करताना, त्यामुळे भारतातनं आले, म्हणजे गांधींच्या देशातनं. असा तिथला रखवालदार मला म्हणत होता, लक्षात घ्या, असा मान बाकी कोणालाही मिळत नाही. उलटा प्रश्न विचारा, गांधींना असं का मानतात इतके वर्ष झाल्यानंतर, कोण कोण मानतात याचा एकदा विचार करा तुम्ही. फक्त तुम्हाला अनेक उत्तरं मिळतील आणि त्या उत्तरातनं कदाचित आपल्याला दिशा मिळेल. मला वाटतं गांधीजींच्याकडून शिकण्यासारखं जे आहे की त्यामध्ये तू आत्ता जे दाखवलंस की त्या कुठल्याही बदलाची सुरुवात स्वतःपासून करा. विचार कसा करायला पाहिजे, तर आचारामध्ये जो उमटत राहील असा विचार करायला पाहिजे. आणि हे गांधीजींच्याकडून आपण शिकलो या सगळ्याच्या मध्ये. पण असं झालं नाही तर काय होईल. मला वाटतं अनेक वेळेला वैज्ञानिक जसं त्यांचा विचार करतात तसे कलाकार पण त्यांचा विचार करतात. 1961 साली वसंत ऋतूमध्ये आंब्याला मोहर आला नाही, 1961 साली. हां, आणि तेव्हा पंडित कुमार गंधर्व हे देवासला होते. संवेदनशीलता काय असते बघा मुलांनो, किती म्हणजे कदाचित आपलं लक्ष जाऊन आपण लक्ष पण देणार नाही, किती खोलवर
म्हणजे आंब्याला मोहर आलं नाही तर का आलं नाही? भुंगा का गुणगुणत नाहीये? आणि फुलांना रंग का दिसत नाहीये? असे प्रश्न त्यांना पडले आणि त्यांनी अशी बंदिश बांधली, ऐसो कैसो आयो रितारे. रीता म्हणजे ऋतू. ऋतू. ऐसो कैसो आयो रितारे. हां. अंबुआ पे मोर ना आयो, कर्यो ना गुंजार भंवरा रे, पीर बढ्यो रे कोयल की, रंगना खिलो है फुलवारे. आता साता समुद्रापलीकडे राशेल कर्सन त्याच काळामध्ये सायलेंट स्प्रिंग लिहित होत्या. आणि त्या सायलेंट स्प्रिंग पुस्तकाचा पहिला परिच्छेद आहे, वसंत ऋतू सुरू झाला. सगळीकडे फुलं दिसत होती, झाडं बहरलेली होती, पक्षी दिसत होते, परंतु पक्ष्यांचं कूजन पूर्णपणे थांबलेलं होतं. पक्षी गाणीच म्हणत नव्हते, पक्ष्यांचा आवाजच बंद झाला होता आणि त्यामुळे तो वसंत मूक होता, सायलेंट स्प्रिंग. आणि त्यातून त्यांनी पर्यावरणवादाची सुरुवात केली. शास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक यांची संवेदनशीलता इतकीच सूक्ष्म आणि तीव्र असते की ते दोघंही एकाच निष्कर्षाला जातात, दोघांचे मार्ग वेगवेगळे असतात. मला ना एक खूप महत्त्वाचा मुद्दा तुमच्यासमोर या निमित्तानं मांडायचा आहे. तो असा मांडायचा आहे की आज ज्ञानाकडे पाहण्याची दृष्टी काय हे मला या प्रेझेंटेशनमधून कळलं. ज्ञानाकडे कसं पाहायचं तर आपण ज्ञानाकडे एकाच विषयातून नेहमी पाहतो. तर ज्ञानाकडे पाहताना आपण विविध दृष्टिकोनातून आणि विविध विषयातून पाहिलं पाहिजे. आज आपल्याला जग हे सांगतं. जग आपल्याला असं सांगतं की मल्टी डिसिप्लिनरी अप्रोचने तुम्ही जा. पण मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच म्हणजे काय की एकाच विषयाकडे अनेक विषयांचे चष्मे लावून पहा. मला असं वाटलं आजच्या तुझ्या गप्पा हा मल्टी डिसिप्लिनरी अप्रोचचा एक फार चांगला वस्तुपाठ होता आणि तो आम्ही सगळ्यांनी शिकणं फार आवश्यक आहे. म्हणजे विषय होता पर्यावरण, पण जर आपण गेल्या तासाकडे जर नीटपणे पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की अतुल आपल्याशी गांधींबद्दल बोलला, तो कुमार गंधर्वांच्याबद्दल बोलला, तो जगाच्या इतिहासाबद्दल बोलला, तो इकॉलॉजीबद्दल बोलला, तो इव्होल्युशनबद्दल बोलला, तो कॅपिटॅलिझमबद्दल बोलला, तो नगररचनेबद्दल बोलला. तुम्ही फक्त गेल्या तासाभरामध्ये त्याने स्पर्श केलेल्या विषयांची यादी पहा. मी एवढ्यासाठी सांगतोय की ही आज जगामधली शिस्त आहे आणि अशा तऱ्हेचा एक अभ्यासक फक्त आपल्यासाठी हे संपूर्ण तासाभराचं प्रेझेंटेशन इतक्या विषयांना स्पर्श करण्यासाठी घेऊन येतो. हा मला विचार कसा करावा, ज्ञानाकडे कसं पाहावं या संदर्भातला एक वस्तुपाठ वाटतो.